अशा जागी राहा जिथे तुमच्यामुळे खेळाडूंना अडथळा होता कामा नये. डगआउटमधून बॅट्समॅनला येताना किंवा चेंडू थांबवताना क्षेत्ररक्षकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की आपण कृपया सीमारेषेपासून एक दोन पावलं मागे बसून घ्यायचं आहे किंवा उभं राहायचं आहे. प्रथम गोलंदाजी आपण बघणार आहोत. बालाजी 11 राजकोट आजच ISPL मध्ये जबरदस्त सिलेक्शन झालंय. फरदीन काझी, प्रथमेश ठाकरे, सुमित ढेकले या सर्व खेळाडूंना खूप चांगलं ऑक्शनमध्ये लिलाव प्रक्रियामध्ये खरेदी करण्यात आलेलं आहे. या संघाचे मॅनेजर मनोज विचारे यांचं सुद्धा स्वागत आहे. सुलतान ऑफ सिक्सर्स म्हणून ज्यांची ख्याती होती एकेकाळी घोसाळकर 12th मॅन. $70 लाईव्ह आणि विश नेटवर्कच्या यूट्यूब वाहिनीवर हे थेट प्रक्षेपण आपण बघत आहात. 100 पेक्षाही जास्त देशांमध्ये ही स्पर्धा पाहिली जाते. जर तुमचे कोणी नातेवाईक अमेरिका, ब्रिटन, नेदरलँड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, चायना, दुबई, UAE मध्ये असेल तर तुम्ही त्यांना ही लिंक पाठवू शकता. सर्वांना विनंती आहे 70 आणि विश नेटवर्क चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या दिवसांतील सर्व स्पर्धांचे अपडेट्स आणि त्याची इत्यंभूत माहिती मिळत राहतील. दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत आता रंगणार आहे. काही दिवसापूर्वीच आपण शिरसाट चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन संघांना पाहिलं होतं. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया बसून घ्यावं. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर चेक. आज जिकडे विचारलं जात है कि इंडिया में क्या चल रहा है, महाराष्ट्र में क्या चल रहा है, पालघर में क्या चल रहा है, तो सगळ्यांचं एकच उत्तर येतं है कि PDTPL चल रहा है. अशी एक क्रेज निर्माण केली आहे PDTPL या टुर्नामेंटने आणि प्रेक्षक सुद्धा आणि त्याचबरोबर खेळाडू सुद्धा तितकंच मनोरंजन करताना आणि तितक्याच उत्कंठवर्धक सामने आपल्याला पाहायला मिळतात. आणि आजचा दुसरा सेमीफायनलचा सामना सुरू होतोय आणि प्रेक्षकांचा गजर तुम्ही ऐकू शकता. प्लेयर्स जितक्या जोशमध्ये आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट जोशमध्ये आपल्याला इथले प्रेक्षक दिसत आहेत. यस, हे दोनों ट्रेडिशनल राइवल्स हैं. मतलब जो दोनों टीमें हैं, अभी एक हफ्ता पहले इनमें मुकाबला हुआ था और उसमें धमाका दिल्ली ने जीत हासिल की थी. बालाजी 11 राजकोट वनराज भाई गोहिल की टीम है. जो बालाजी वेफर्स हम खाते हैं वो ग्रुप का ये ओनरशिप वाली टीम है. और दूसरी तरफ हेमंत बनियाल साहब जो SPJ कार्गो प्राइवेट लिमिटेड के बहुत बड़े डायरेक्टर हैं और वो स्वयं हमारे साथ इस वक्त उपस्थित हैं. और धमाका बिग बैश सीरीज जो 70 धमाका बिग बैश है उसके वो रचयिता हैं. सर माफी चाहता, एक मिनट आपको रोकना चाहूंगा. देखिए जो SC समाज आदिवासी होती है उसके लिए हरीश बुतकडे उप सरपंच बोरशेदी ग्राम के 3000 रुपये हमें गूगल पे किया जा रहा है. उनका धन्यवाद करेंगे. ओवर टू कॉम बॉक्स. तो पहले ओवर की शुरुआत करेंगे इमरोज खान और सामने बैटर है बीरेंद्र राम. दिल्ली धमाका के टीम के 12th मैन ने प्लीज कमेंट्री बॉक्स में आने की गुजारिश है उनसे. यहाँ पे उनकी जरूरत पड़ने वाली है. तो दिल्ली धमाका के 12th मैन काइंडली कम इन टू द कमेंट्री बॉक्स. सर तुम्हाला बॉल टू बॉल करता जमेल तर तुम्ही करू शकता. मी एक्सपर्ट नाही. मैच शुरू हो रही है सर. मैच प्ले. यस, प्ले इज द कॉल. PLAY. कोल्ड प्ले जनवरी में आएगा तब आएगा, लेकिन इस वक्त प्ले है. पहली गेंद लोअर फुल टॉस. बीरेन राम ने बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए उसे धकेला. ज्यादा जल्दबाजी में नजर नहीं आए क्योंकि हाल ही में. माफी चाह रहे हैं 1 मिनट के लिए. देखिए थाने से नितेश आहुभाई पाटोले, इनके तरफ एमरोज की हर एक विकेट के लिए 1000 रुपए का इनाम. वहां से कॉल आया उनके लिए 1000 रुपए का इनाम हर एक विकेट के लिए नितेश आहुभाई पाटोले इनकी तरफ से. ओवर टू कम बॉक्स. बैट्समैन 1 मिनट. नहीं बीरेन
राम ही वो है, ये सुरेश है। बैटर है सुरेश, आड़े बल्ले से खेला है, पहली 2 गेंदों में 2 रन आए हैं, सावधानी भरी शुरुआत है। विकेट भाई क्या कहेंगे? थेंबे थेंबे तळे साचे, एक एक धाव डॉट, 6 ओव्हरच्या षटकांमध्ये सगळ्यात महत्वाचं तेच असतं की डॉट जितके कमी येतील, सिंगल डबल, कारण एक मोठा फटका मध्ये मध्ये बॉलर चुका करणार, एक शॉर्ट बॉल देईल, एक फुल टॉस देईल, पण त्याआधी तुम्ही प्रेशर खाली येणं गरजेचं नाही, कारण डॉट जेव्हा येतात तेव्हा बॅट्समन सुद्धा प्रेशर खाली येताना दिसतो आपल्याला. बॉल आरपार लागलाय, उत्तुंग षटकार, आणि याच फटक्याची आवश्यकता होती संघाला, आणि अगदी योग्य टाइमला ओव्हरच्या 3ऱ्या चेंडूवर येताना दिसतोय उत्तुंग षटकार. हेलो बीरेन राम, हलचल उनका नाम है, हलचल ने आते ही हलचल मचा दी और लपेट लिया था, बल्ले का फॉलो थ्रू देखते ही बन रहा है फर्स्ट 6 ऑफ द मैच, 8 रन। इस बार थोड़ा सा शरीर से दूर ड्राइव करने के लिए मजबूर किया था, ये इमरोज खान की खासियत है। बहुत ही जबरदस्त मुकाबला ये 2 टीमों के बीच में, अखिल भारतीय टेनिस क्रिकेट की 2 मजबूत टीमें, बालाजी टीम के लिए हालांकि ये साल बहुत ज्यादा अच्छा रहा है और हाल ही में नोएडा चैंपियनशिप वो जीत कर आए हैं, और सामने है धमाका दिल्ली। और बिग बॉलर, ये छक्का, गेंदबाज हक्का बक्का, हाय हैंडसम। जितका मोठा मंच तितकाच जोरदार पंच, जबरदस्त षटकार बॅटच्या पट्ट्यात होता आणि भिरकावून दिलाय ग्राउंडच्या बाहेर. आपने बिल्कुल सही कहा, बड़ा पंच है और इस वक्त बहुत अच्छी स्थिति में बीरेन राम ने अपनी टीम को पहुंचा दिया। स्कोर आगे बढ़ता हुआ 14 पर पहुंचा है, 14 विदाउट एनी विकेट्स दिल्ली धमाका। इस बार मिडिल स्टंप पर आती हुई गेंद, अपील थी, थोड़ा आगे आए थे, रनआउट का खतरा, सब कुछ एक पल में होता हुआ। बहुत साल पहले अकबर खान की एक फिल्म आई थी हादसा, ये मुंबई शहर हादसों का शहर है, यहां जिंदगी हादसों का सफर है, होते होते रह गया हादसा, क्या कहेंगे? फिल्डर सगळेच अतिशय कॉन्फिडेंट होते, परंतु सगळेच निर्णय आपल्या बाजूने कधी कधी जात नसतात, त्याला विसरून पुढे जायचं असतं, आणि 2 षटकार आले त्या ओव्हरमध्ये, त्यामुळे अतिशय सुंदर सुरुवात झालेली आहे. प्रत्येक ओव्हरला 2 षटकार आणि 1-2-3 सिंगल आल्या तर एक 15ची आपण रेट जो आहे तो मेंटेन करतो, आणि 6 षटकांमध्ये सेमीफायनल मध्ये प्रेशर खाली जर 80 ते 90 धावांची धावसंख्या तुम्ही दिलीत तर नक्कीच एक ऍडव्हान्टेज बॅटिंग टीमला असणार आहे. रात्रि की वेळ है, ठंडा मौसम है और मॉइस्चर में बॉल का ट्रैवल होना, हवा नहीं होना, कई ऐसे पहलू हैं जिसके ऊपर टीमें अपने आप को अवगत कराना चाहेंगी। नया ओवर लेकर आ रहे प्रथमेश ठाकरे, भिवंडी के वारेट नाम के एक गांव से वो आते हैं, छोटा सा गांव है लेकिन प्रथमेश ने उसको पूरे दुनिया के नक्शे पर रखा है। नए ओवर की पहली गेंद और चाबुक शॉट, एक हाथ से कैच लेने का प्रयास, इट्स अ स्लाइडर, ओ माय गॉड, अगर ये कैच होता तो क्या बात थी। जिस तरह अमेरिका में बॉस्टन रेड सॉक्स और न्यूयॉर्क यांकीज बेसबॉल में इस तरह डाइव मार के रोकते हैं, दैट वाज अ डाइव पार एक्सीलेंस। विकेट भाई, मुझे लगता है बॉलीवुड के स्टंटमैन भी शर्मा जाएंगे। एफर्ट साठी 100 पैकी 101 मार्क, जबरदस्त डाइव होती, आणि नंतर असं वाटलं की जवळजवळ झेल घेतला होता, आणि थोड्या वेळासाठी हा आउट असा मोमेंट होता, पण बॅट्समन काही त्याचा फायदा उचलू शकलेले नाहीत, आणि इथे विकेट गारत होताना पहिला विकेट, फर्स्ट विकेट। देखिए शॉट उन्होंने अच्छा खेला था लेकिन ना ऊंचाई मिली ना दूरी तय कर पाए। नए बैटर है संजू कनौजिया और यहां पर एक आसान सा कैच मुकम्मल किया गया विश्वनाथ जाधव द्वारा। यहीं पर हमारे धानियों के खिलाड़ी है वसई, विरार, तलासरी, दाणू, जवार, मोखाड़ा, विक्रमगढ़। ये परिसर में जोश भरता है ये क्रिकेट टूर्नामेंट। महाराष्ट्र का सबसे आखिर में बनने वाला ये जिला है, लेकिन ये वो दिन दूर नहीं
पालघर पूरी दुनिया को बता रहा है, खामोशी है कि शोर आएगा, सबका वक्त आता है, पालघर का दौर आएगा, ये पालघर है। और यहाँ की विकास गंगा, आज हमारे एमएलए साहब राजेंद्र गावित साहब हमारे साथ उपस्थित थे, कल विलास तरे साहब उपस्थित थे और उन्होंने इस बात की पुष्टि की है कि विकास अब रुकेगा नहीं। और यहां पर स्कोर है 18, 1 विकेट के नुकसान पर प्रथमेश ठाकरे को आते ही मिलती हुई विकेट, एक स्लिप लगाई गई है। फाइन लेग जो है बहुत स्क्वायर है, ऑलमोस्ट लाइक अ शॉर्ट स्टॉप। बल्ले का मोटा सिरा, ओहो, सुमित डेकले अपने बाई और कलाबाजी लगा रहे थे, हाथ से गेंद छूट गई, शायद उन्होंने अपेक्षा नहीं की थी, मिस्ड बाय व्हिस्कर। थोडासा लो राहिलेला इथे चेंडू आणि जजमेंट तितकंसं जमलेलं नाहीये सुमितला आणि बॉलर थोडेसे नाराज आहे कारण त्यांना वाटलं की बॅक टू बॅक आता विकेट आलीच आहे आपल्या हातात, पण हातात काही कॅच तो बसला नाही आणि आता हा कॅच महाग पडेल की नाही ते आता येणारा काळच ठरवेल। सेमीफाइनल में हाफ चांस को फुल चांस बनाना होगा। धीमी गेंद उठा दी आसमान में, कैच नहीं होगा ऐसा लग रहा है। Oh my God! Expect the unexpected, unbelievable catch. I take back my words. बंटी पटेल को टीम में शामिल किया गया, खुशबू गुजरात की और चंदन की खुशबू बिखेरता हुआ बंटी बजा दी जिसने धमाका दिल्ली के लिए खतरे की घंटी। या झेलापुढे सगळे फेल आहेत। दीज आर द मोस्ट डिफिकल्ट कॅचेस व्हेन यू आर रनिंग बॅक अंडर द लाईट्स। आणि सुंदर असा कॅच आणि तितकंच त्यांचं मोमेंटम त्यांनी थांबवलं सुद्धा स्वतःला, ऍक्सिलरेशन होतं। जर तसेच ते राहिले असते तर गेले असते, पण आता करंबाला ग्राउंड मध्ये जाताना आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांमधून, प्रेक्षकांच्या गर्जनेमधून तुम्ही समजू शकाल की किती मोठा प्लेयर इथे ग्राउंड मध्ये जातोय आणि त्याच्याकडून चौकार षटकारांच्या शुभाजीची अपेक्षा दिल्ली धमाका संघाला। बहुत क्रिटिकल स्टेज पर आए हैं प्रथमेश ठाकरे आज ही ऑक्शन में। जब उनको लिया गया, देखिए जब ऑक्शन में आपको लिया जाता है आपके अंदर ऊर्जा का संचार होता है और आज ऑक्शन के बाद का जो उनका मूड है, जो गेंदबाजी है उसमें निखार आया है। 18 रन 2 विकेट पर जो टीम बढ़िया खेल रही थी, पहले बॉल पर चौका, फिर विकेट, फिर बिंदी गेंद, फिर विकेट, विकेटों का सिलसिला शुरू हो चुका है। हलचल 13 पर खेल रहे करण अंबाला पावर प्ले के अंदर बैटिंग के लिए बहुत कम आते हैं लेकिन आज आना पड़ा और करण सामना करेंगे इस वक्त प्रथमेश ठाकरे का। दो युवा खिलाड़ी टैप करते हुए खेला है इन फ्रंट ऑफ द स्क्वायर, 1 रन लिया, रिस्की रन था, बेल्स के ऊपर से बॉल गई, बाल बचते हुए विकी बोहिर का वो थ्रो था, स्वयं बॉलर है और बॉलर का थ्रोइंग आर्म बहुत अच्छा रहता है, मिस्ड इट। चर्चा फ्रॉम पालघर टू पतियाला आणि नाव एकच चालतंय, करण अंबाला। ग्राउंड मध्ये आल्यावरती त्यांच्यामध्ये, प्रेक्षकांमध्ये, सगळ्यांमध्ये एक ऊर्जा संचारते। रूपांतर का पाहणार आहोत आपण। का फसला आणि टोचला जातात आणि हा तिसरा झटका इथे दिल्ली धमाका संघाला। व्हाट अ विकेट! प्रथमेश ठाकरे विकेट लेने वाले मशीन के रूप में प्रदीप पाटिल के हाथ में आता हुआ क्या, दिल्ली धमाका। और यहां पर बालाजी राजकोट का धमाका के सामने हलचल आउट। न्यू बैटर संस्कार ध्यानी। 1 ओवर में 3 विकेट देना ये वाकई में गैर जिम्मेदाराना बल्लेबाजी का अभिगम है और ये बिल्कुल भी इसकी सराहना नहीं की जाएगी ओनर हेमंत बनियाल भाई द्वारा, क्योंकि वो अच्छा क्रिकेट जानते हैं। और 1 ओवर में 1 विकेट ठीक है, 2 ठीक है, बट 3 विकेट देना ये बिल्कुल तो दे दिया गया है। करण अंबाला बड़ा खिलाड़ी है लेकिन करण को साथ देने वाला एक खिलाड़ी चाहिए वहां, और संस्कार ध्यानी और करण अंबाला अभी पिछले हफ्ते ही इन्होंने जबरदस्त बल्लेबाजी की थी अहिल्यानगर पाथरडी में और 5 लाख रुपए की इनामी राशि इस टीम ने जीती थी। धमाका न्यू दिल्ली।
बहुत जबरदस्त स्ट्रॉन्ग टीम है और जगत सरकार और सरोज प्रमाणिक की अनुपस्थिति में ये टीम इस वक्त मोर्चे पर लड़ रही है। 19 पर 3 नए ओवर की शुरुआत यहां पर करते हुए इमरोज खान, संस्कार ध्यानी 0, करण अंबाला 1। इमरोज खान 1 ओवर 14 रन पहला ओवर उन्होंने किया था और आते ही बैठक शॉट लपेट लिया 6 रन। 100 मीटरचा 6 मिनिमम जबरदस्त पट्ट्यात दिला तर मी पोचवणार घेऊनच उतरतो ग्राउंड मध्ये आणि आज पीडीटीएसच्या ग्राउंड मध्ये अंडर लाईट्स एक आतिषबाजी करताना दिसतोय आणि त्याचाच आगाज आपल्याला इथे मिळतोय आणि हरीश सर जर आगाज असा आहे तर अंजाम कसा होणार आहे? मुझे अंजाम की परवाह नहीं, मेरा आगाज अच्छा है, मेरी बल्लेबाजी में गहरा राज है। करण अंबाला का बैठक शॉट अगर अमन यादव फ्रंट पेज के पोस्टर पे रहेगा तो करण अंबाला जो है ये पेज 3 पर जरूर रहेगा। इस तरह का ये शॉट था। 25 for 3। ओ व्हाट अ यॉर्कर, ये इमरोज खान है, क्या क्वालिटी है। आप आईपीएल को मिस नहीं करेंगे जिस तरह का क्रिकेट चल रहा है। जबरदस्त कमबॅक। जर तुम्ही शेर आहात तर मी सुद्धा सव्वा शेर आहे हे पुढच्या बॉलवर दाखवणं खूप गरजेचं असतं। सुंदर ब्लॉक होल मधला यॉर्कर, करणकडे त्याचं काहीच उत्तर नव्हतं। 25 for 3 थर्ड ओवर, फुल टॉस बॉल फेंक दिया। जिस तरह शरबत वाला नींबू से रस निचोड़ के बाल्टी में फेंक देता है, बॉल को फेंक दिया, लगा तो 6। बॉल बाहेर आणि मिळतो 6 धावांचा आहेर। पालघरमध्ये आमच्याकडे हळदीमध्ये आहेर देण्याची खूप मोठी प्रथा आहे आणि इथे जर तुम्ही इतका सुंदर इझी त्यांना जर बॉल दिला तर तुम्हाला प्रत्येक चेंडूवर असेच 6 धावांचे आहेर मिळत राहणार, याबद्दल काही शंका नाही। कुणाल, कसं वर्णन करशील या शॉटचं? फटक्यात हे वजन धावा मिळतात अर्धा डझन आणि अशीच फलंदाजी अपेक्षित होती करण अंबालाकडून, कारण भरपूर फॅन फॉलोअर आहे। मी मगाशी ज्यावेळेला रात्रीचं जेवण करून येत होतो त्यावेळेला महिला भगिनी देखील करण अंबाला कधी मैदानामध्ये येतो याची वाट पाहत होते आणि त्या आता नक्कीच खुश असतील ज्यावेळेला करण अंबाला मैदानामध्ये गेला आणि त्याच्या बॅटमधून 2 धमाके त्यांनी दिल्ली धमाकासाठी पाहिलेत। सुपर बैटिंग। 31 for 3 हमारे साथ जुड़ चुके हैं कुणाल जी दाते और विकेट भाई, दोनों ने आईपीएल की खिदमत की और हिंदुस्तान की जनता का एंटरटेनमेंट किया। इमरोज की गेंद, इस बार बॉल हवा में और अंबाला को क्या लौटना होगा। व्हाट अ ट्राई, फरदीन काजी वहां पर पहुंच चुके थे। हरीश सर, तुम्ही जर पाहिलं 3 ठिकाणाचे फिल्डर ज्या त्वेषाने तिकडे धावत होते तो बॉल पकडण्यासाठी, यावरूनच आपल्याला करण अंबालाच्या विकेटची व्हॅल्यू कळते। पूर्ण झोपून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि जरा तरी कुठे रेंज मध्ये आला असता बॉल तर नक्कीच एखादी डाईव आपल्याला पाहायला मिळाली असती। डाउन का इंतजार जिस तरह 11 मुल्कों की पुलिस करती है वैसे इसके आउट होने का इंतजार 11 खिलाड़ी कर रहे हैं, लेकिन देखिए करण अंबाला क्या करेंगे। ही इज नॉट आउट ऑन 15। फास्ट ट्रैक बैटिंग उन्होंने चालू की है। एसपीजे कार्गो प्राइवेट लिमिटेड अपने कंटेनर्स समय पर पहुंचाते हैं, वैसे वो बॉल को बाउंड्री लाइन के बाहर पहुंचाते हैं। 33 for 3 थर्ड ओवर, एक और परफेक्ट यॉर्कर, हाई क्वालिटी बॉलिंग एंड बैटिंग। अब आप सोचिए 140 करोड़ लोगों के मुल्क में आईपीएल में कितने प्लेयर पहुंचेंगे, टेस्ट मैच में कितने प्लेयर पहुंचेंगे। लुक एट द टैलेंट। आज आईएसपीएल में कुछ लोग सिलेक्ट हुए, कुछ लोग नहीं हुए, बट इसके आगे जहां और भी है और जो मिला है उसमें खेलकर अपनी प्रतिभा को दिखाना। खिलाड़ी मैदान में खेलता हुआ अच्छा लगता है। वेदर यू गेट सिलेक्टेड नॉट सिलेक्टेड इज अ डिफरेंट स्टोरी, बट यू कीप प्लेइंग। और यहां पर संस्कार ध्यानी अब स्ट्राइक पर, पर्पल कलर के खूबसूरत ग्राफिक्स आप देख रहे हैं मॉनिटर पर। लवली टेलीकास्ट ऑफ 70-70 एंड विश नेटवर्क आपकी विश को पूरा करता है। विश और 70-70 लाइव। 34 for 3 इस बार उठा दिया, ये गगनचुंबी छक्का, उड़न खटोला। एक संमिश्र षटक आपल्याला इथे पाहायला मिळालंय।
कधी षटकार, कधी सुंदर ब्लॉक होलचे चेंडू, पण जेव्हा जेव्हा एखादा लूज चेंडू मिळालाय, शॉर्ट चेंडू किंवा बॅटीच्या पट्ट्यातला चेंडू, तिथे फलंदाजांनी त्याचा पूर्ण फायदा उठवून 6 धावांचा आहेर समोरच्या टीमला भेट दिलाय. It's a love-hate relationship between batter and bowler. संस्कार ध्यानी, little packet of dynamite, height कम fight ज्यादा से ज्यादा रन बनाने का इरादा, और स्कोर यहां पर देखना होगा आगे पहुंचते हुए. एंड ऑफ ओवर फ्रॉम इमरोज खान. सरासरी मिळतोय बघायला, आणि जर असंच खेळ सुरू राहिला तर 80 धावा, जी नक्कीच प्रेशर सिच्युएशन असेल, खास करून सेमीफायनलच्या या मुकाबल्यामध्ये, जिथे तुम्ही आता फायनलमध्ये आपली जागा बनवण्यासाठी खेळताय. नए ओवर की शुरुआत, बैकफुट पर जाकर पंच लगा दिया, खाली जगह में जाती हुई गेंद एक्स्ट्रा कवर पर जाती हुई प्रथमेश ठाकरे को लगातार रिपीट किया गया है. स्कोर आगे बढ़ता हुआ. मेरे पास है, एक वो लेके गया, बोला ना तुम लेके जाओ, तो लेके गया. 41 for 3. कोई बात नहीं, मैं ध्यानी ने ध्यान लगाकर इन द आर्क, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. आणि थोडस शॉर्ट चेंडू मिळताच पुढे पुलटोल त्याचा इथे उतरताना त्याने, आणि तुषार संखे दादा, मनाना दिलदार, प्रशांत आत्माराम संखे कहिए, राजेंद्र गावित साहब कहिए, विलास तरे साहब कहिए, सभी ने तारीफों के पुल बांधे, क्योंकि स्वरा युवा ग्रुप एक ऐसा एनजीओ है, प्रॉफिट कमाना इसका उद्देश्य नहीं है. लोगों को समाज सेवा करते हुए उनको सुविधाएं देना, उनके काम करना, उन तक खेल के जरिए एक खेलकूद की भावना पहुंचाना, ये इसका मकसद है. और तुषार जी और उनकी टीम खूब इस काम को कर रहे हैं. 4 ओवर का खेल समाप्त में ओवर लेकर आ रहे राजेश नायडू. स्कोर है 47 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. राजेश नायडू अब हाल ही में शिवान्य कप में बेस्ट बॉलर रहे थे. नए ओवर की शुरुआत, ड्राइव करते हुए 1 रन, वहां पर श्रेयस कदम, कप्तान स्वयं गेंद को रोकने में कामयाब रहे थे. 4.1 आपल्याला 48 धावांचा स्कोर पाहायला मिळतोय. पण या 25 चेंडूमध्ये 10 चेंडू आहेत. 6 ओव्हरच्या षटकाच्या गेम मध्ये जर तुम्ही 10 डॉट घेत असणार, त्या 10 चेंडूमध्ये जर 12 ते 15 धावा जरी आल्या असत्या, तर हा स्कोर आपल्याला जवळजवळ 60च्या पार आता पाहायला मिळाला असता. आणि कुठेतरी हे शेवटी आपल्याला महागात पडू शकतं, याची दिल्ली धमाकाला लक्षात आठवण ठेवणं खूप गरजेचं आहे. नहीं देखिए, सारे रन्स इंपॉर्टेंट है, सिंगल, डबल, बाउंड्रीज, सिक्सेस. कंपनी में जिस तरह सेल्स, परचेज, मार्केटिंग, एडवर्टाइजिंग, बैंकिंग, अकाउंट, फाइनेंस इंपॉर्टेंट है. हर प्रकार के रन लेना बहुत जरूरी था. और जो विकेटें गिरी है उसकी बदौलत थोड़ा सा तकलीफ में, कठिनाइयों में इस वक्त टीम थी, लेकिन उसे बाहर निकालने की कोशिश. नायडू की गेंद इस बार जड़ में आती हुई नीची बैकलिफ्ट से उसको खेलते हुए यहाँ पर मिड विकेट की जानिब खेला है. 1 रन का इजाफा, 50 रन पूरे होते हुए
3 विकेट के नुकसान पर दिल्ली धमाका टीम के। और कहते हैं ना कि दिल्ली की सर्दी दिसंबर जनवरी में मशहूर है, लेकिन यहां पर दिल्ली की क्रिकेट मशहूर हो रही है। राइट आर्म राउंड, संस्कार फुल टॉस बॉल पर यहां कैच दे दिया, श्रेयस कदम को मानो तोहफा दे दिया हो और आउट होकर वापस लौटे ध्यानी। फुलटॉस थोडासा लोअर फुलटॉस बॅटीच्या बॉटमला लागलाय, त्यामुळे डिस्टन्स तितकं कव्हर करू शकलेला नाहीये आणि एक अतिशय सोपा झेल श्रेयस यांच्या हातात आपल्याला पाहायला मिळतोय। आणि करणला कुठे स्ट्राईक जे आहे ते कमी मिळताना दिसतंय, कारण सेकंड ओव्हर पासूनच तो आलेला आहे मैदानात आणि ज्या फॉर्म मध्ये आपल्याला तो पाहायला मिळाला सुरुवातीच्या चेंडूंमध्ये, जर अजून काही चेंडू खेळायला मिळाले असते आणि विकेटचं पतन जर कमी झालं असतं तर मला वाटतं अजून 2 ते 3 षटकार त्याने नक्कीच पार केले असते। त्यामुळे कुठेतरी स्ट्रॅटेजिक फेल्युअर आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता जे उरलेले 8 चेंडू आहेत त्यात कमीत कमी 20 ते 25 धावा करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे संघाला दिल्लीच्या, अदरवाइज डिफिकल्ट होऊ शकतं ही सेमीफाइनल। विश्वजीत ठाकुर जिन्होंने कल विजय का इतिहास लिखा था धमाका दिल्ली के लिए, वही ठाकुर अब आ चुके हैं मैदान में। 50 पे 4, विश्वजीत 0, करण अंबाला 19। नायडू की एक गेंद, धीमी गेंद, क्या बात है। 11 राजकोट करण अंबाला को आउट कर पाएगी, लेट्स वेट एंड वॉच। विकी बोयर नए ओवर की शुरुआत और बोयर को आते ही मिलती हुई सफलता, ऐसा हम कह सकते हैं। यस इट इज अ बिग बिग विकेट। चुकला फटका आणि झटका, या वेळी ही अतिशय महत्वाची विकेट जिथे नवीन फ्रेश शेवटच्या ओव्हरमध्ये एक मोमेंटमची गरज होती, तिथे मोमेंटम कम्प्लिटली तोडून टाकलेलं आहे आणि पहिल्याच चेंडूवर एक महत्वाची विकेट, जो पाठीचा कणा आहे टीमचा त्यालाच तोडलेला आहे आणि एकदा की तुमचा स्पाइन तुटला की मग तुमची रिकव्हरी मुश्किल ही नहीं नामुमकिन हो जाती है। नए बैटर का आगमन होता हुआ डॉट बॉल। विकी बोयर बहुत जबरदस्त पेस पे बॉलिंग कर रहे हैं, ऑफ कटर था, होशो हवास उड़ाता हुआ धमाका का स्कोर बिल्कुल दबसा गया। जिस तरह स्पीड ब्रेकर तेज फराटे भरती हुई कैडिलैक गाड़ी को रोक लेता है। 50 फॉर 5। एक और धीमी गेंद, बिल्कुल धीमी गेंद ब्रह्मास्त्र बन रही है, क्या विकेट गिरेगा? जी हां, यहां पर आउट। एक और विकेट का पतन, धमाका दिल्ली एक के बाद एक विकेट खोती जा रही है और परिस्थितियां विपरीत। रन लेने का प्रयास, करण को स्ट्राइक चाहिए थी, बराबर से लौट नहीं पाए थे और नए बल्लेबाज जाते हुए लोकेश। बची हुई तमाम गेंदें अगर खेलने का प्रयास किया जाए एक ही छोर से तो शायद रन ज्यादा बन सकते हैं। $7,94,110. Keep subscribing, guys. Keep your love to 7070 and be part of 7070 family. एक और लाजवाब गेंद, विकी बोयर आज वाकई में अपने पूरे शबाब पर गेंदबाजी कर रहे हैं, क्योंकि आज भी सिलेक्शन आईएसपीएल में हुआ है। व्हेन यू गेट सिलेक्टेड, व्हेन यू गेट शॉर्टलिस्टेड, आपका जो एक बॉडी लैंग्वेज है अलग ही रहता है। आई एम श्योर विकेट भाई, जब आपको आईपीएल से बुलावा आया होगा, आपकी बॉडी लैंग्वेज उस वक्त एक अलग जोन में हो। सेम हमारे कुणाल भाई के लिए। और 50 फॉर 5, इस बार एक आसान कैच और विकेट नंबर 6 का पतन। विश्वजीत ठाकुर आउट होकर वापस लौट
7 विकेटें गिरी। जो पिछले हफ्ते की मैं बात कर रहा हूं, धमाका दिल्ली ने इसी टीम के सामने यही डायमेंशन के ग्राउंड पर 55 रन पर बचाए थे। सो वी हैव अ गेम कमिंग अप। पण हरीश सर, मॅच जेव्हा पहिली इनिंग संपते तेव्हा मोमेंटम खूप महत्वाचं असतं की तुम्ही तंबूत परतताना काय मोमेंटम घेऊन जात आहे। त्यामुळे आता जरी विकेट पडले असले तरी शेवटच्या 3 चेंडूत एक षटकार एक चौकार तर नक्कीच दिल्ली धमाकाची टीम एक मोमेंटम घेऊन येईल। पण पुन्हा जर एखाद 2 विकेटचं इथे पतन होताना दिसलं तर राजकोटच्या टीमला नक्कीच ते कॉन्फिडंट असतील की हे टोटल आपण चेस करू शकतो। कारण ज्या प्रकारे सुरुवात झाली होती, जसे षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते, तसा एंड होण्यापासून जर ते रोखू शकले तर नक्कीच मोमेंटम त्यांच्या बाजूने असेल। दूसरी पारी में दिल्ली धमाका को वापसी करनी पड़ेगी। विकी भोईर की अगली गेंद, इस बार बॉल हवा में, एक और विकेट हो सकता है, नहीं होते होते रह गया, हाथ से कैच छूटा विश्वनाथ यादव के और 1 रन मिलेगा। 8वां विकेट यहां पर और बहुत जबरदस्त वापसी की है बालाजी 11 राजकोट ने। पिछले हफ्ते हुए पराजय का बदला लेने का प्रयास करेंगे, लेकिन विकेट भाई ले जा रहे हैं दूसरी पारी में। धमाका दिल्ली जो टीम है, इनके गेंदबाज पारी की शुरुआत होगी और आपके साथ जुड़ेंगे आईपीएल के 2 ऐतिहासिक हमारे भाई विकेट और उनके साथ में कुणाल जी दादा। खूप खूप धन्यवाद हरीश पंड्या आणि विकेट पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकत होता। आणि आता सेकंड इनिंगला सुरुवात मध्ये इथे एक टार्गेट सेट झालंय दिल्ली धमाकाने शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये याच टीमच्या अगेन्स्ट 55 धावा देखील डिफेंड केल्या होत्या। त्याच्यामुळे या मॅच मध्ये टार्गेट असेल 52 धावांचं, 52 टार्गेट आणि या 52 धावा डिफेंड केल्या जातील की यशस्वीरित्या चेस केल्या जातील बालाजी 11 राजकोट कडून, याची कहाणी तुम्हाला या दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळेल। आमदार चषकाचं आयोजन अंतिम टप्प्यामध्ये आता ही स्पर्धा येऊन पोहोचली जिथे एक टार्गेट सेट झालं। करण अंबालाने नक्कीच चांगला खेळ दाखवला, परंतु रेग्युलर इंटरव्ह्यू मध्ये विकेट गमावलं। विकीची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि आता 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये 2 सलामीवीर उतरले। एलईडी स्क्रीन जी लावलेली आहे तिथे काही प्रेक्षक बसलेले आहेत, त्यांनी तिथून थोडंसं बाजूला जात एलईडी पडण्याची दाट शक्यता आहे। दोन्ही बाजूला एलईडी स्क्रीनवर जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी तिथून थोडंसं बाजूला उभे राहा, ही नम्र विनंती आहे। चंड गर्दी प्रेक्षकांची निवड आयएसपीएल मध्ये झाली आहे। फरदीन काझी
नक्कीच भरघोस बोली त्याच्यावर लागली. दुसऱ्या बाजूला सुमित ढेकले जो बाहुबली या टोपण नावाने ओळखला जातो. तर टार्गेट आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन ओपनर तयार आहेत. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन फरदीन काझीच्या विरुद्ध पहिले षटक टाकण्याच्या तयारीवर. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. करण अंबालाने स्वतः हा बॉल हातात घेतलाय. न्यू बॉलने बॉलिंग करताना दिसेल करण अंबाला. पहिल्या बॉल पासून इथे दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल फरदीन काझी आणि हे बॅटल खूप मोठं आहे. ज्यावेळेला फरदीन काझी समोर खेळतो करण अंबालाच्या इथे भरपूर मोठी मजा येईल. कारण दोन्हीही मातब्बर खेळाडू आहेत. एका बाजूला करण अंबाला एक बेस्ट ऑलराऊंडर टेनिस क्रिकेट विश्वातला. 20,50,000ची बोली नुकतीच ISPL मध्ये त्याच्या नावावर लागलेली आपल्याला पाहायला मिळाली. परत एक वेळा माझी मुंबई टीम मध्ये राईट टू मॅच. दुसऱ्या बाजूला फरदीन काझी हा देखील तेवढाच मातब्बर खेळाडू आहे. प्रत्येक स्पर्धांमध्ये त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. बॅटला सर्वप्रथम किस करतो. परत एक वेळा तयार होतो बॅटिंग करण्यासाठी. थोडंसं एक्सरसाइज करत असताना वॉर्म अप करत असताना बॉडीला. आणि आता मॅचला सुरुवात होईल. 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अंपायरचा सिग्नल येतो मॅच स्टार्ट. स्ट्रायकिंग एंडला फरदीन, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुमित. पहिलं षटक टाकतोय अभिषेक कुमार दलोर म्हणजेच तुम्हा सगळ्यांचा लाडका खेळाडू करण अंबाला. गलीमध्ये एक फिल्डर, पॉइंट मध्ये एक फिल्डर आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ आणि मिड ऑन आहेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना मिड ऑफच्या बरोबर हातात खेळलाय. थोडासा करण अंबालाने देखील बॉलला थांबवलं. त्याचा पेस काढला आणि त्याच्यामुळे धाव मिळताना दिसणार नाही. कोणाकडून? साईराज पाटील, सायरस यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. फरदीन काझी याच्यासाठी 3 षटकार मारले तर सायरस यांच्याकडून 5,000 रुपये दिले जातील. फरदीनला फुलटॉस बॉल होता, चांगलाच कापलाय. पॉइंटला फिल्डिंग चांगली, रन आउट चान्स. डिरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं होतं. नक्कीच इथे सुमित ढेकले थोडासा रिस्की रन घेण्याचा प्रयत्न होता. खूपच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली पॉइंटला आणि तेवढा दर्जेदार नक्कीच फ्रेम मध्ये नव्हता सुमित ढेकले. आणि हा जर बॉल स्टंपवर लागला असता तर सुमित ढेकलेला जावं लागलं असतं डगआउटच्या बरोबर. आणि ज्या दिशेने सुमित ढेकले धावत होता त्या दिशेने डगआउट देखील आहे. परंतु तरी देखील तो खेळताना दिसेल बाहुबली. नंतर धावा कराव्या लागतील. टार्गेट 52 धावांचा संघर्ष पराकोटीचा पाहायला मिळेल. सर्वात मोठी स्पर्धा या जिल्ह्यातली तुमच्या समोर रंगत असताना जिथे प्रचंड गर्दी प्रेक्षकांचे, कोणत्या स्टँड मध्ये आता बसण्यासाठी जागा नाहीये. इव्हन मुंगी शिरायला देखील आता जागा उरलेली नाहीये. जिथे नजर जाईल तिथे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. सर्व स्टँड भरले त्याच्यामुळे प्रेक्षक ऑलमोस्ट ग्राउंडच्या जवळ आहेत. पुढचा बॉल घेऊन करण, हा बॉल चॉप केलाय, कापलाय. पॉइंटला फिल्डर आहे, वेगाने येतो बॉल पर्यंत. तोपर्यंत वेगाने एक सिंगल कंप्लीट केली जाईल फरदीनच्या माध्यमातून. फरदीन मागील 2-3 दिवसाच्या अगोदरचा जर तुम्ही विचार केला तर शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये त्याच्या पायाला भरपूर मोठी दुखापत झाली होती. अक्षरशः पाय सुजला. आयसिंग केल्यानंतर, त्याच्यावर उपचार केल्यानंतर पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये तो परतलाय. परंतु तरी देखील तीच जिद्द, तीच मेहनत आणि तीच चिकाटी त्याच्या फलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या सर्व गोष्टी तुम्ही गुगलच्या प्ले स्टोअरवर किंवा ऍपलच्या प्ले स्टोअर ऍप स्टोअरवरून डाउनलोड करू शकत नाही. ती जिद्द फरदीनकडे आहे. करण अंबाला लॉफ्ट केलाय, समोर धमाका, बॉल हवेत आहे, फिल्डर खाली, कॅच ड्रॉप. सोडून नको तुझेल, होशील फेल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय हा चौकार. करण अंबाला आणि हे फरदीनचं बॅटल होतं. समोर फटका सजवला, मिडॉनचा फिल्डर मागे धावत गेला आणि त्याने हा प्रयत्न करत असताना झेल सोडलाय. दोन्ही हाताच्या मधून बॉल निघून गेलाय. सुपर संजू तिथे होता, संजू कडून चूक झालीय, त्याचा फायदा फरदीन काझीला मिळतोय. डोक्यावर डोळ्यावर आपसुकच हात गेलेत संजू कनौजियाचे. आमदार चषक तुम्ही पाहताय. फायनल नंबर 2 जो संघ जिंकेल तो LK स्टारच्या विरुद्ध फायनल मॅच मध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. फरदीनला जीवदान मिळालं, हे जीवदान थोडंसं धोकादायक ठरू शकते या मॅच मध्ये. खूप चांगलं टेलिकास्ट 70 स्पोर्ट्स वर तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तिथे देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक आनंद घेतात 70 स्पोर्ट्स आणि विश नेटवर्क वर या स्पर्धेचा. 4 धावा खात्यामध्ये फरदीनच्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 6 धावा. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील आणि अपील उचलून धरली आहे. पंचांनी ही अपील उचलून धरली आहे.
यशस्वी ठरत असताना करण अंबाला फरदीन काझीची विकेट इथे मिळते करण अंबालाला आणि त्याच नंतर दिल्ली धमाका क्रिकेट क्लबचा हा जल्लोष सुरू झालाय. सगळ्यात मोठी विकेट या मॅचची ठरू शकते ही. मी मगाशी देखील उल्लेख केला होता 55 धावा 2-3 दिवसाच्या अगोदर शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये डिफेंड केलेले आहेत या टीमने आणि आता फरदीन काझीला बाद केलंय पायचीच्या स्वरूपामध्ये. मोठा धक्का इथे मिळतोय. करण अंबाला हा धक्का देतोय आणि ज्या वेळेला अपील करताना दिसला करण अंबाला पहा खूपच चांगलं टेलिकास्ट 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून फरदीन परतलाय. न्यू बॅटर आता मैदानामध्ये येईल. दबाव आता नक्कीच असेल बालाजी 11 राजकोट या टीमवर. उगाच या खेळाडूला टेनिस बॉल क्रिकेट जगतातला अव्वल ऑलराऊंडर म्हणत नाहीत कारण त्याचा खेळ तसा आहे. बॅटने धावा करतो करण अंबाला. विकेट येतो करण अंबाला. 7,94,212 सबस्क्रायबर आता कंप्लीट झालेले 70 स्पोर्ट्सचे. तुम्ही नवीन असाल जेवढे प्रेक्षक सध्या आनंद घेतात 70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचा तर लगेच सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्सला. तुमचं प्रेम द्या कारण आता 7,95,000च्या दिशेने आपण वाटचाल करतोय आणि संपेपर्यंत ही स्पर्धा नक्कीच 8 लाखाचा आकडा आपल्याला इथे पूर्ण करायचा आहे. मिशन 1 मिलियनवर आपण सध्या काम करतोय. 10 लाख या हंगामामध्ये 70 स्पोर्ट्स या चॅनलचे सबस्क्रायबर कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा असेल 70 स्पोर्ट्ससाठी. नवीन आहात लगेच सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्स आणि विश नेटवर्कला. पहिले षटक प्रगती पथावर 6 धावा 1 फलंदाज बाद. न्यू बॅटर प्रथमेश ठाकरे वारेड भिवंडी 6 खेळाडू. हवेत खेळलाय खवस बाउंड्री लाईनच्या दिशेने ऑन दी अप बॉलला सरळ पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. प्रथमेशच्या बॅट मधून पहिला चौकार. पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बालाजी राजकोट या टीमची धावसंख्या 10वर 1. आणि 10 धावा इथे धावफलकावर लागताना आणि लक्ष तितकंसं मोठं नाहीये त्यामुळे फक्त 8.5 ते 9 ची सरासरी आपल्याला मेंटेन करायची आहे आणि तितकीच चांगली सुरुवात झाली आहे. पण एक विकेट गारद झाल्यामुळे दिल्ली धमाकाकडून जर चांगली गोलंदाजी झाली दुसरं आणि तिसरं षटक जर सेफ टाकलं गेलं तर नक्कीच आपल्याला अतिशय चुरशीची ही सेकंड सेमीफायनल ऑफ द डे पाहायला मिळू शकते. आणि प्रेक्षक अतिशय मोठ्या संख्येने खूप फॅन्स इथे आहेत आणि मला वाटतं इथे बाउन्सर्स बोलवावे लागणार आहेत. आणि हे बाल प्रेक्षक त्यांचे खेळातले आदर्श त्यांना त्यांच्या इतक्या जवळ जाण्याची संधी मिळते. पण कृपया असं करू नका कारण खेळाडूंचा एक फोकस असतो तो डिस्टर्ब करू नका. अतिशय महत्त्वाची मॅच आहे. आणि आता कुणाल हे जे 10 धावांची सुरुवात केलेली आहे ती तशीच मेंटेन करणार आहेत का ते पाहायला आपल्याला अतिशय उत्सुकता लागलेली आहे. आणि विश्वजीत सुंदर झेल पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ बॅकवर्ड रनिंग अमेझिंग कॅच. संस्कार ध्यानीचं ध्यान या बॉलवर बालाजी राजकोटचा कारण आता येणारे बॉल शिल्लक आहे 24 आणि 24 बॉल मध्ये धावा करायच्या 26. चार षटकात 26 धावांची गरज आणि कृपया प्रेक्षकांनी आपल्या उत्साहाला थोडासा आवर घालायचा आहे. नक्कीच खेळाडूंवर तुमचं प्रेम आहे सगळं मान्य आहे. खेळाडू सुद्धा तुमच्या प्रेमापोटीच खेळतात पण आपल्या पालघर जिल्ह्यात बोईसर इथल्या या सुंदर ग्राउंडवरती ते लोक आलेत. आपल्या एक ग्राउंडचं डेकोरम असतं मॅचचा त्यांचा फोकस असतो तो हलू देऊ नका. अतिशय इम्पॉर्टंट मॅच आहे. मॅच संपल्यानंतर तुम्हाला नक्कीच फोटो काढण्याची फोटो काढण्याची संधी सुद्धा मिळेल आणि सगळे खेळाडू तुमच्याबरोबर प्रेमाने फोटो काढतील. पण आता मॅच सुरू असताना कृपया याचं एक लक्ष ठेवायचं आहे की आपल्यामुळे कुठेतरी या स्पर्धेला गालबोट लागू नये. इतकी मोठी स्पर्धा आपल्या जिल्ह्यात आपल्या शहरात आपल्या गावात होते त्यावेळी तुम्ही जर असं करत असणार कृपया असं काही करू नये की या स्पर्धेला गालबोट लागेल आणि खेळाडूंवरती अननेसेसरी प्रेशर येईल. तुमचं प्रेमच आमच्यासाठी सगळं काही आहे. तुम्ही इतक्या संख्येने इतक्या उत्साहात इतक्या जोशात इथे जमलाय पण खेळाडूंचा फोकस हलू देऊ नये. अतिशय इम्पॉर्टंट मॅच आहे. 2 षटकात
26 धावा झाल्या आहेत. आता 4 षटकात 26 धावांची गरज आहे. त्यामुळे दिल्ली धमाकासाठी ही मॅच कुठेतरी कठीण झालेली आहे आणि आता केवळ 6.5 धावांची सरासरी आवश्यक आहे. त्यामुळे आता ॲडव्हान्टेज हा बॅटिंग टीमकडे असणार आहे. कोणाला नक्कीच ऍडव्हान्टेज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. ज्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग केली आहे प्रदीप पाटीलने या मॅच मध्ये, करण अंबाला आता तयार परत एक वेळा. 2 ओव्हरमध्ये 26 धावा झाल्यात. अजूनही 26 धावा करायच्या होत्या. लेट कट बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने वाटचाल करतो थर्ड मॅनला आणि तिथे बॉल अडवला जाईल तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. हा माहोल 2 धावा इथे कंप्लीट होतात. हा माहोल पहा क्रिकेटचा. हा माहोल असाच पुढे इथे चालू राहील. आमदार चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अजूनही महाराष्ट्रातल्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या भेटीला येतील, जिथे 1 ते 5 जानेवारी मध्ये देवगडची आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल. त्याचबरोबर नामदार उदयजी सामंत साहेब आणि त्याचबरोबर किरण भैया सामंत यांच्या माध्यमातून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन फेब्रुवारी एंडिंगला केलं जाईल. ISPL ची स्पर्धा देखील तुमच्या भेटीला आता 26 जानेवारी पासून 15 फेब्रुवारी पर्यंत तुमच्या भेटीला येईल. करण अंबाला बॅकफुटला जाऊन इथे मात्र सोडून दिला हा बॉल. पंचांचा इशारा येतोय. हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळते. आणि त्याचबरोबर सुप्रीमो ट्रॉफीचं देखील आयोजन करण्यात येईल एप्रिलच्या एंडिंगला. संजय पोतनीस साहेब यांच्या वतीने 11वं पर्व सुप्रीमो ट्रॉफीचं होईल आणि सध्या जे व्हीवरशिप आपल्याला पाहायला मिळते, व्हीवर्स जोडले गेलेले आहेत. ओ त्याच्या अगोदर एक मोठा फटका, शॉर्ट बॉल पुल केलाय. पॉवर इथे दाखवत असताना प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून सिक्सर. 70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर जे व्हीवर्स आपल्याबरोबर जोडले होते, जे प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले होते, त्यांची आम्ही नक्कीच दिलगिरी इथे व्यक्त करतोय. एवढी गर्दी इथे प्रेक्षकांची झाली आहे की थोड्याशा वायर देखील ब्रेक झालेल्या आहेत. इंटरनेट देखील जाम झालेलं आहे आणि इव्हन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील इलेक्ट्रिसिटी नाहीये. त्याच्यामुळे जेही प्रेक्षक सध्या युट्यूबवर आनंद घेत आहेत 70 स्पोर्ट्सवर, त्यांची आम्ही माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो की एवढे मोठे प्रॉब्लेम असताना देखील आम्ही तुमच्यापर्यंत हे धावतं समालोचन पोहोचवतो. विकेट. प्रेक्षकांचा जोश, प्रेक्षकांचा जल्लोष, पण कृपया मॅच सुरू असताना ग्राउंडमध्ये येऊ नये. क्रिकेट खेळावर आपलं जे प्रेम आहे ते दाखवण्याची ही वेळ. कृपया वारंवार हे करू नये. खेळामध्ये इथे डिस्टर्बन्स येतो. ही सेमीफायनलची मॅच आहे, अतिशय इम्पॉर्टंट मॅच आहे. 5 दिवस आपण अतिशय उत्साहात आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धा पार पाडलेल्या आहेत. ही अवांतर धाव येईल का? आणि चेंडूचा इशारा इथे येतोय अंपायर कडून. दुष्काळात 13वा महिना इथे दिसतोय बॉलिंग टीम साठी दिल्ली धमाका. कुणाला आता काहीतरी चमत्कारिक परफॉर्मन्स इथे करून दाखवावं लागणार आहे. आणि इथे एक सिंगल साठी कट करताना, आणि आता मला वाटतं करण अंबालाची ओव्हर थोडीशी सावधरित्या ते खेळून काढणार आहेत, कारण ही इम्पॉर्टंट ओव्हर आहे. कारण आता जवळजवळ 6च्या धावगतीनेच धावा करायच्या आहेत. त्यामुळे लक्ष जे आहे ते तितकंस कठीण राहिलेलं नाहीये. कुणाल आता काहीतरी चमत्कारिक करावं लागेल बॉलिंग टीमला. चमत्कार म्हणजेच विकेट घ्याव्या लागतील, कारण आता फक्त 15 धावांची आवश्यकता आहे. फटका फसलाय, हवेत आहे. करण खाली आउट. विकेट इथे मिळते. महत्वाची विकेट करण अंबालाच्या खात्यामध्ये. जे प्रेक्षक सातत्याने मैदानाच्या आतमध्ये येतात त्यांना विनंती आहे, मैदानाच्या आतमध्ये येऊ नका, मॅच सुरू ठेवा. 12 वाजले ऑलमोस्ट घड्याळामध्ये. सेमी फायनलचा थरार रंगतो. याच्यानंतर अंतिम लढत आपल्या भेटीला येईल.
इथे कुणाल तू म्हणालास जसं की चमत्कारिक म्हणजे विकेटच घ्यावी लागेल आणि इथे फटका फसलाय आणि करणने विकेट काढून दिली आणि धावता एक झेल घेतलाय स्वतःच्याच गोलंदाजीवर. दीज आर व्हेरी डिफिकल्ट कॅचेस टू कॅच ऑन युअर ओन बॉलिंग. पण करणचा जो क्लास आहे त्याने इतक्या लिहिल्या हा झेल झेललाय आणि आता पुन्हा एकदा बॅक टू बॅक डॉट बॉल्स घेऊन किंवा बॅक टू बॅक विकेट प्रेशर आणू शकणार आहे का समोरच्या टीमवर. बॅटिंग टीमसाठी आव्हान तितकंसं कठीण नाही आहे. स्मार्ट क्रिकेटची गरज जर हा सामना जिंकायची असेल तर, पण त्याचबरोबर एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रिकेटची गरज आहे दिल्ली धमाका संघाला जर हे टार्गेट डिफेंड करायचं असेल. विकेट पाहिजेत आणि विकेट नक्की आलेल्या आहेत, परंतु अजूनही लक्षाच्या समीप चालला हा संघ. 15 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी बालाजी 11ला. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची. नवीन फलंदाज मैदानामध्ये करण अंबाला परत एकेला हलक्या हाताने ढकललाय. हा करण अंबाला फिल्डिंगचा स्टँडर्ड ऑलराऊंडर तो खेळाडू आहे. या टीमचा एक धाव तिथे मिळते. 38 धावा झाल्या 38. तिसरं षटक सुरू असताना विश्वजितचं षटक थोडंसं महागडं ठरलं आणि त्याच्यानंतर करण अंबालाने परत एक वेळा कमबॅक करून दिलंय. प्रथमेश स्ट्रायकिंग इनला, नॉन स्ट्रायकिंग इनला. न्यू बॅटर बंटी पटेल, खुशबू गुजरात की. वलसाडचा हा खेळाडू, चर्चेतला खेळाडू, एक मातबर खेळाडू. चला प्रेक्षक, मॅच सुरू असताना कोणी आतमध्ये येऊ नका. आपण सुज्ञ प्रेक्षक आहात, बोईसर पालघर जिल्ह्यातले प्रेक्षक आहात. हलक्या हाताने परत एक वेळा ढकलला बॉल कव्हर्स मध्ये निघतोय. डीप मधून फिल्डर येईल तोपर्यंत एक धाव मिळेल. आणि पालघर परिसरामध्ये बोईसर मध्ये एवढी मोठी स्पर्धा होते, एवढ्या दुरून खेळाडू इथे आलेले आहेत आणि तुम्ही जर असं वागत असाल तर नक्कीच आपल्या परिसराचं नाव थोडंसं खराब होईल, आपल्या जिल्ह्याचं नाव खराब होईल. त्याच्यामुळे तुम्ही सुज्ञ प्रेक्षक आहात. आपल्या आजूबाजूनी कोणती लहान मुलं जर मैदानामध्ये जात असतील तर एक सुज्ञ प्रेक्षक म्हणून, क्रिकेटचे चाहते म्हणून तुम्ही देखील त्यांना सांगा मैदानात जाणं थोडंसं टाळणं गरजेचं आहे, कारण आपल्या जिल्ह्याचं नाव त्याच्यामुळे खराब होईल. तर ओव्हरची होते समाप्ती. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 39 धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 13 थोडासा अशुभ आकडा मानला जातो. कृपया असं करू नये, कृपया असं करू नये. आणि मला वाटतं करण जी आप भी फोटो के लिए ना खड़े रहे तो भी ठीक है. कृपया एक आपलं आणि थोडं ऑर्गनायझर्सनी सुद्धा ताबा घ्यायचा याचा. जर तुम्ही मुद्दामून हे परत परत करणार असाल तर हे शोभनीय नाहीये. हे कृत्य अतिशय चुकीचा संदेश तुम्ही या इतक्या मोठ्या खेळाडूपर्यंत पोहोचवत आहात. मॅच संपल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना चान्स मिळणार आहे फोटो काढायचा, आणि जर तुम्ही कुठेतरी हे करत असाल तर हे खूप चुकीचं एक संदेश जातोय आपल्या ग्राउंड विषयी. आणि ऑर्गनायझरना पुन्हा हे सामना भरवताना खूप अडचण येईल जर तुम्ही असं करत असाल तर. असा आनंद तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. जर शेवटचा आनंद हवा असेल तर तुमची इच्छा. दुसरी सेमीफायनल इथे रंगताना पहिली सेमीफायनल अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगली होती. पण हा सामना थोडासा एकतर्फी होताना आता हे षटक अतिशय चुरशीचं अतिशय अचूक टाकावं लागणार आहे जर शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना घेऊन जायचा असेल तर. विजय कुमार गडवाली, शॉर्ट बॉल होता, हवेत आहे, फिल्डर येत आहेत खाली. स्क्वेअर लेग मधून पावलं मोजत असताना एक चांगला झेल. फलंदाज बाद. आउट होईल प्रथमेश ठाकरे. मॅच मध्ये परत एक वेळा शिरकाव करण्याचा प्रयत्न दिल्ली क्रिकेट क्लब धमाका करताना दिसतोय. नुकताच शिरसा स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये विजय संपादित केला होता. फायनल विनिंग टीम राहिली होती दिल्ली धमाका. आणि त्याच्यानंतर इथे सेमी फायनल मध्ये खेळताना दिसलेत LK स्टार हा संघ पहिला संघ ठरलाय. लगन भैया सोनई यांचा जो या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये दाखल झालाय आणि आता या मॅच मधून जिंकलेला संघ त्यांच्या विरुद्ध खेळताना दिसेल आपल्याला फायनल मॅच मध्ये. परंतु पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. विकेटने दबाव नक्की बनवलाय विजय कुमार गडवालीने या मॅच मध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये दीपक गडवी.
न्यू बॅटर दीपक गढवी, पहिल्या बॉलला विकेट आली आहे गढवाली कडून. विजय कुमार गढवाली बॉलिंग मार्कवर दीपक गढवीच्या अगेन्स्ट. हलक्या हाताने ऑन साइडला मनगडाचा वापर करत असताना अगदी वळण दिलंय या बॉलला. चांगला फटका डीप मधून फिल्डर येतील तोपर्यंत एक धाव मिळते. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 40-40, 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आले फायनल डे मध्ये ही स्पर्धा पाहण्यासाठी. त्याच्यामुळे आपण पाहतो की 70 स्पोर्ट्सवर देखील सातत्याने जे प्रेक्षक आमच्याबरोबर जोडलेले आहेत, व्ह्यूवर जोडलेले आहेत, त्यांची देखील आम्ही दिलगिरी इथे व्यक्त केली आहे. कारण थोडासा डिस्टर्बन्स आहे इंटरनेटच्या बाबतीत देखील. ओ लॉफ्ट केलाय, व्हाट अ शॉट. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, मोठा फटका, 6 धावा षटकार. हल हल अमित 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 बॉल पाठवायचा. अमित किंवा यश ठाकूर. बॉल बॉल बॉल. करण बालाजी की मैराथन रनिंग से और कार्डियो से भी जितनी कैलोरीज बर्न नहीं होती उतनी यहाँ की दर्शकों ने कर दी है. और करण अंबाला बहुत अभी वो टेंशन में आके वो उसके पार चले गए. अब वो उन्हें समझ नहीं आ रहा कि अब क्या करे. क्रिकेट प्रेमी असे हे सर्वच प्रेक्षक आहेत. यांना व्हॅलेंटाईन डे ची गरज नाहीये. यांचं प्रेम फक्त क्रिकेटवर आहे आणि हे सध्या या खेळाडूवर भरपूर प्रेम करतात. एका खेळाडूने तर मैदानामध्ये येऊन करण अंबालाला गुलाब गिफ्ट केलाय. आणि त्याच्यामुळे मी मगाशी देखील उल्लेख केला की हे जे क्रिकेट प्रेमी हे वेडे असे फॅन्स असतात, फॅन्स फॉलोअर्स असतात, हे क्रिकेटवर प्रेम करतात. यांचं मन यांच्यामध्ये गुंतलेलं असतं. खेळाडू भरपूर दूर दूरवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी येतात आणि करण अंबालाला आपण पाहतो तेवढे चाहते लाभलेले आहेत. मला आजही आठवतं 2022 मध्ये पहिल्यांदा जेव्हा करण अंबाला रत्नागिरीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळण्यासाठी आला होता, पहिल्यांदा मी बोललो होतो की हे भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचं भविष्य आहे. मला आजही आठवतं ते माझी केलेली मी कॉमेंट्री आणि त्याच्यानंतर व्हायरल झालेल्या त्या रील्स मध्ये मी बोललो होतो लेग कटर ऑफ कटर चा बेताज बादशाहने भविष्यात भारतीय टेनिस बॉल क्रिकेटवर हा खेळाडू अधिराज्य गाजवेल. आणि आज तो दिवस आलेला आहे. ISPL च्या पहिल्या हंगामामध्ये 27 लाखाची बोली, या दुसऱ्या हंगामामध्ये ऑलमोस्ट 20,50,000ची बोली त्याच्यावर लागली आणि त्याचमुळे चर्चेमध्ये आहे करण अंबाला हा खेळाडू. बोल तयार विजय कुमार गढवाली पुढचा बॉल घेऊन. ओ चांगली बोलिंग या ओव्हर मध्ये विजय कुमार गढवाली कडून. विकेट येतात, दबाव बनताय. टीमची धावसंख्या 46, परंतु या मॅच मध्ये आता टार्गेट च्या अगदी जवळ आहे. मी मगाशी जो उल्लेख केला होता यांचं प्रेम फक्त क्रिकेटवर आहे. हा चाहत आहे करण अंबालाचा. करण अंबाला भरपूर लाजाळू खेळाडू आहे तिथे पाहायला मिळालं आणि त्यानंतर त्याने ते जे फुल होतं ते स्वीकारलं. बॉल हवेत आहे आणि हा जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि याच पद्धतीमध्ये थाटात फायनल मध्ये प्रवेश केलाय टीम बालाजी राजकोटने. LK स्टार राजकोट आणि बालाजी राजकोट असा फायनलचा सामना होईल. सुमितचा जल्लोष पहा. सुमितला माहिती आहे पराभवाची परतफेड कशी केली जाते आणि कुठल्या ग्राउंडवर जाऊन ती पराभवाची परतफेड केली जाईल. कारण याच्या अगोदर पाथर्डी अहमदनगर शिरसाट मध्ये याच टीमने त्यांना पराभूत केलं आणि आता इथे कुठेतरी PDTSAच्या ग्राउंडवर बोईसर मध्ये आल्यानंतर सुमितच्या टीमने दिल्ली धमाकाला पराभूत केलं आणि त्याच्यानंतर जशाच तसं प्रत्युत्तर सुमित ढेकलेने देखील या टीमला दिलं आणि त्याच्यामुळे ही जी क्रिकेटची ठशन आहे, ही क्रिकेटची जिद्द आहे, हे तुम्हाला असंच पाहायला मिळेल या हंगामामध्ये. आणि सुमितने परत एकदा पराभव झाला होता जो पाथर्डी येते तो इथे भरून काढलाय आणि त्याचमुळे हा जल्लोष तुम्ही 70 स्पोर्ट्सवर पाहताय. हा क्रिकेटचा खेळ आहे, हा अद्भुत खेळ आहे, हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला भारतीयांना सगळ्यांनाच वेळ लावणारा खेळ आहे. अभिनंदन.